कोकण लॉटचा पहिला सामना ध्रुव 11 वर्सेस फ्रेंड अँड डोंबिवली सामन्याला सुरुवात होत आहे. या सामन्याचे पंच म्हणून काम करतील धर्मराज खानविलकर आणि सिद्धेश मांजरेकर. फ्रेंड्स अँड डोंबिवलीने प्रथम टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामने कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बॉलर आणि बॉलर आणि घेता सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर आहे अजित उर्फ पोलार्ड. अनिकेत मार करेल पोलार्ड यांना. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका सजवलाय. बघूया काय 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर सुंदर असा फटका सजवत आहेत पोलार्ड 4 रनसाठी. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अनिकेत पोलार्ड यांना. तेवढ्या सुंदररित्या टटवून काढला आहे चेंडू लेग साईडच्या दिशेने. बघूया किती रन कंप्लीट करतो. 1 रन सहजरित्या कंप्लीट झाले. दुसऱ्यांसाठी काही प्रयत्न होत नाहीये. 1 रन, 2 बॉल 5 रन अशी धाव संख्या. तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज अनिकेत निखिल यांना. बघूया निखिल काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू टाकलाय. तेवढा सुंदर फटका सजवण्याच्या नादात काही फटका बसत नाहीये बॅटवर. 1 रन, 1 रनवर समाधान मला लागतंय निखिल यांना. तीन बॉल 6 रन. सुंदररित्या थांबवून ठेवलंय अनिकेत यांनी. अजूनपर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 6 रन खर्च केलेत. दुसरा बेटर इस्पात चषक 2005 दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना चालू आहे. सुंदर चेंडू पोलार्ड यांना काही समजला नाही, जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या होते 6. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अनिकेत पोलार्ड यांना. सुंदररित्या फटका सजवलाय, पण कॅच होतात काय बघूया. आणि कॅच ड्रॉप. तुम्ही कॅच नाही मॅच सोडले असं मला वाटतंय. जवळजवळ अजित यांची कॅच सोडले. तुम्हाला खूपच महागात पडू शकते फ्रेंड्स अँड डोंबिवली यांना. खतरनाक खेळाडू आहेत अजित. जर उभे राहिले तर स्कोर आरामात 70+ करू शकतात. रेल्वे ग्राउंडचे नावाजलेले खेळाडू आहेत. KTC लाईव्हचे मालक अजित. 5 बॉलच्या समाप्तीने धाव संख्या होते 7. अजूनपर्यंत सुंदर थांबवला अनिकेत त्यांनी. शेवटचा चेंडू निखिल यांना काही समजलं नाही. तो यष्टीरक्षक हातात. ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 7. सुंदररित्या षटक हाताळलंय अनिकेत यांनी. फक्त 7 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये.
यापुढील होणारा सामना मैत्री इलेव्हन आबी इलेव्हन दोन्ही संघांनी लवकर लवकर उपस्थित व्हायचं आहे. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय फ्रेंड्स अँड डोंबिवली संघाकडून निलेश. संघाचे व्हाईस कॅप्टन आहेत ते फ्रेंड्स अँड डोंबिवली संघाचे. मारा करेल पोलाड यांना तेवढ्या सुंदररित्या खेळून काढलाय. बघूया सेफ होतात का. सेफ झोन मध्ये चेंडू जातोय. 1 रन मिळते. अजून पोलाड यांना शांत ठेवलंय फ्रेंड्स अँड डोंबिवलीच्या बॉलर्सनी. अजून त्याच्या बॅटमधून पाहिजे तसे फटके बघायला मिळाले नाही आहेत आम्हाला. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज निलेश. निलेश मारा करेल निखिल यांना. बघूया काय करतात निखिल ते. अंपायर धर्माच्या वाईटचा इशारा देत आहेत. अवांतर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 9 पर्यंत. धावसंख्या होते 9. परत एकदा स्वैर मारा निलेश यांचा. व्हाईटचा इशारा येतोय पंच धर्मराज खानविलकर यांचा. दहा रन्स. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज निखिल. निखिल यांना बॉल काही समजला नाहीये. सुंदररित्या चेंडू खेळून काढतोय निलेश. 2 बॉलच्या सामोरून धावसंख्या होते 10. शुभम खानविलकर इकडे यायचंय. लवकर ये इकडे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदररित्या खेळून काढलाय. बघूया किती रन मिळतात. मला वाटतं 1 रनवर समाधान निखिल यांना. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. चौथा बॉल टाकण्यासाठी सज्ज निलेश. निलेश टू अजित उर्फ पोलाड. सुंदररित्या खेळून काढलाय पोलाड यांनी बॉल. पण मला वाटतं 1 रनवर समाधान मानावं लागेल पोलाड यांना. 4 बॉलच्या समाप्तीने धावसंख्या होते 12. सध्या तरी चांगलंच थांबून ठेवलंय रबर बॉलला ध्रुव 11 संघाला. पाहिजेचा स्कोर झाला नाहीये. 5वा बॉलर सज्ज निलेश निखिल यांना. पण आणि अशा तऱ्हेने झेल ड्रॉप केलाय निखिल याचा. झेल सोडलाय निखिल याचा. निखिल पण खतरनाक बॅट्समन आहे. बघूया शेवटचा चेंडू टाकला सज्ज निखिल यांना. आणि मला वाटतं अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 13. बस जरा इथे 2 मिनिटांनी दाखव एकदा. धावसंख्या होते 13. दादा फक्त बघून घे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज निलेश निखिल यांना. सुंदररित्या तटवून काढलाय चेंडू. मला वाटतं किती रनवर समाधान मला वाटतं बघूया. फिल्डर पडलेला. हेच तर पावसाळी क्रिकेट आहे. पाय सरकतात पण काय रन सोडला नाही संघासाठी. 1च रन दिलाय. सुंदररित्या फिल्डिंग केले. पडून सुद्धा फक्त 1च रन दिलाय. आपल्या संघासाठी जीव तोडून फिल्डिंग चालू आहे.
2 ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या होती 14. अतिशय सुंदररित्या जकडून ठेवलंय ध्रुव इलेव्हनच्या दोन्ही बॅट्समन खतरनाक बॅट्समन आहेत, धडाकेबाज बॅट्समन आहेत, पण त्यांना अजून काही मोठे शॉट लावता आले नाही आहेत फ्रंट हँड बॉलरच्या विरुद्ध. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विक्रांत. विक्रांत मारा करेल निखिल यांना. निखिल आणि अजित दोन्ही पण ओपनिंगचे बॅट्समन मैदानामध्ये आहेत. अजूनही काही विकेट घेण्यामध्ये सफलता मिळाली नाही, पण चांगलाच छोट्या स्कोरवर थांबून ठेवलंय. 2 अखेर 14 फक्त स्कोर दिलाय फ्रेंड्स अँड डोंबिवली संघाच्या बॉलर्सनी. तिसरी ओव्हर विक्रांत टू निखिल. पहिला चेंडू सज्ज, तेवढा सुंदर चेंडू, सुंदररित्या चेंडू शोधून काढला आणि मला वाटतं असं निखिल याला बलिदान द्यावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. पहिला धक्का बसतोय ध्रुव इलेव्हन संघाला निखिल याच्या स्वरूपात. आत्महत्या केली जवळजवळ निखिल यांनी. 2 ओव्हर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. ध्रुव इलेव्हन आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. ध्रुव इलेव्हन नवीन बॅट्समन निखिल याची जागा घेण्यासाठी येतोय प्रणित. विक्रांत दुसरा विक्रांत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला. अतिशय निर्णायक षटक आहे. या षटकावरती आपल्या संघाची किती धावसंख्या बनवू शकते हे सगळं तय केलं जातं. पोलाटला टाकलेला चेंडू हवेत आहे आणि कॅच झाले होते, इथे कॅच ड्रॉप होते. बेटर रिस्पेक्ट चषक 2025 आयोजित कोकण लॉट्स. आजच्या दिवसाचा पहिला सामना ध्रुव इलेव्हन वर्सेस फ्रेंड्स 9 डोंबिवली. मॉन्टी याच्याकडून झेल ड्रॉप झालाय. ध्रुव इलेव्हनला धावसंख्येचं डोंगर थोडं मोठं करावं लागेल, कारण की समोरचा संघही तेवढाच मातबदार आहे. चांगले बॅट्समॅन आहेत. प्रणित सज्ज. प्रणितलाही काहीसा चेंडू समजला नाही आणि एसटी रक्षक झेल घेतोय. प्रणितला वैयक्तिक 1 धावेवरती परत जावं लागेल. प्रणितची खेळी संपुष्टात येते, त्याची जागा घेण्यासाठी येतोय. चार बॉल षटकाचे 4 बॉल 19 रन. प्रणितची जागा घेण्यासाठी येतोय बॅट्समॅन नेम विशाल. पाहूया आपल्या संघासाठी विशाल काय करतोय. माझ्या माहितीनुसार ध्रुव इलेव्हन या संघाचा अजित अजूनही मैदानात आहे. बघूया अजितच्या बॅटमधून किती धावा निघतात. आपल्या संघासाठी धावसंख्येचा डोंगर केवढं उभा
उभारू शकतोय विशाल. विक्रांत मारा करतोय विशालला. पाहूया विशाल आपल्या संघासाठी काय करतोय. राईट मोर द विकेट. मारा विक्रांत करतोय विशालसाठी. विशाल सज्ज. 4 बॉल झाले. 4 बॉल शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. तिसरं षटक चालू असताना उत्कृष्ट चेंडू फटकावला होता. पाहूया सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉल मध्ये पहिलाच षटकार. हा एवढा मातब्बर खेळाडू ध्रुवी संघाने एवढा मागे ठेवला होता. संघाची धावसंख्या 25. पहिल्या चेंडूवरती विक्रांतचा समाचार घेतोय विशाल. पाहूया संघासाठी किती धावांचा डोंगर उभारतोय विशाल. पुन्हा एकदा सज्ज. उत्कृष्ट चेंडू फटकावला होता. समोरच्या दिशेने काहीसा समजला नाही. चेंडूने उचली घेतली. सीमारेषा पार. संघाची धावसंख्या 29. थोडस महागडं षटक. मी म्हटलं होतं की तिसरं षटक हे निर्णायक षटक असतं. याच्यावरती संघाची धावसंख्या किती होते हे अवलंबून असतं. आणि विशालने शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय विशाल. बघूया आता संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतोय. आय थिंक सो गणेश संघाचे कर्णधार आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. अजित अजूनही मैदानात आहे. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा केल्या जातात बघायचंय. गणेश मारा करतोय अजित साठी. बघा गणेश मारा करतो अजित साठी. अजित शॉर्ट चेंडू होता. बाव्या चेंडू खालती कोण आहे. पहिला चेंडू सीमारेषा पार जातोय. अजितचा उत्कृष्ट असा फटका सीमारेषा पार करतोय आणि हा षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये अजून 6 धावांची वाढ होते आणि संघाची धावसंख्या 35. ध्रुवी 11 या संघाला कमीत कमी 50 तरी धावा पार कराव्या लागतील. कारण की समोरचा संघही तेवढा मातब्बर आहे. तेवढेच बॅट्समॅन आहेत. तेवढेच ऑलराऊंडर आहेत. याच्यानंतरचा होणारा सामना मैत्री 11 आणि अभि 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये संपर्क करायचा आहे. मैत्री 11 आणि अभि 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये संपर्क करायचा आहे. षटकार आहे की चौकार आहे. अच्छा, दुसऱ्या चेंडूवरही अजित षटकार लागतोय. संघाची धावसंख्या 41. शेवटचं षटक चालू आहे. फ्रेंड्स 9 संघाकडून शेवटचं षटक गणेश मारा करतोय. 2 चेंडूवरती अजितनी चांगला समाचार घेतला होता. पाहूया गणेश पुढचे 4 चेंडू अजितला थांबवून ठेवतोय का. जेवढा मातब्बार बॅट्समॅन आहे तेवढाच मातब्बार बॉलर सुद्धा आहे. फिरकीचा जादूगार आहे. काहीच आम्हाला वाटतं फिरकी होत नाहीये बॉलची. बघूया पाऊस चालू आहे. हाही शॉर्ट चेंडू होता आणि हाही सीमारेषा पार. संघाची धावसंख्या 47. जेवढा मागच्या 3 ओव्हरमध्ये जेवढा अजित शांत होता तेवढाच विस्फोटक झालाय शेवटच्या षटकामध्ये. बघूया अजून 3 चेंडू बाकी आहेत. संघाला किती धावा मिळवून देतोय.
मैत्री 11 अभि 11 दोन्ही संघाचे कर्णधार. मैत्री 11. अच्छा, गणेश मारा करतो अजित साठी. स्क्वेअर चेंडू अजून अतिरिक्त धाव संख्येमध्ये ऍड होते. संघाची धाव संख्या 48. पावसाने थोडी शांतता घेतली आहे आणि डॉगेश बाय मैदानात. थोडासा डॉगेश बायला बाजूला करायचं. डॉगेश बाय या इकडे या. गणेश मारा करतोय अजितला. शांत चेंडू होता. धीरज उपाय आणि कॅच ड्रॉप होते. धीरज, तुझ्याकडून या अपेक्षा नव्हत्या संघाला. याचा समाचार तुम्हाला नक्की इनिंग संपल्यानंतर घेण्यात येईल. या चुका तुम्हाला विजयापासून दूर ठेवू शकतात. जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक चुकांवरती मात करावी लागेल. बाहेरचा चेंडू आत घ्यावा लागेल. आतला चेंडू बाहेर जाता कामा नये. बघूया विशाल, मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार. शेवटचे 2 बॉल भेटले होते. आत्ताही 2 बॉल बाकी आहेत. बघूया विशाल आपल्या संघासाठी अजून किती धावा जमा करतोय. गणेश मारा करतोय विशालला. विशाल सज्ज. स्लोवर चेंडू होता. विशालने कटवला चेंडू. खालती उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धावावरती समाधान मानावं लागेल ध्रुवी 11 संघाला. संघाची धाव संख्या 50. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि इनिंगचाही शेवटचा चेंडू. डॉगेश बाय मैदानात अडथळा आणताना. गणेश मारा करतोय अजितला. अजित काहीसा 3 षटक शांत होता. शेवटच्या षटकात आणि शेवटच्या चेंडूवर फटकवला. झेल खाली आणि ते झेल ड्रॉप होतोय. कोणी ट्राय करत नाहीये आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. संघाची धाव संख्या 54. 55 टू विन. फ्रेंड्स 9 या संघाला 4 षटकांमध्ये 55. मैत्री 11 आणि अभि 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी पॅव्हलियन मध्ये यायचं. चला ध्रुवी 11 संघाने बॅटिंग करून 55 स्कोर 55 रनचा डोंगर उभारून ठेवलाय. पाहूया हे अवघड कोड फ्रेंड्स 9 कशा रीतीने सोडवत आहे. चला फ्रेंड्स 9 चे प्लेयर जिकडे तिकडे असतील त्यांनी चला मैदानाच्या बाहेर चला लवकर. ध्रुवी 11 मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच ध्रुवी 11 संघाने प्रथम अभि 11 टॉस साठी यायचा. अभि 11 चा कर्णधार. अभि 11 चा कर्णधार टॉस साठी पॅव्हलियन मध्ये यायचं. लेट नाही करायचा प्लीज. सहकार्य करा. अजित वैयक्तिक 33 धावा. शेवटच्या षटकामध्ये थोडासा विस्फोटक झाला.
अभी 11 संघाचा कर्णधार प्लीज टॉस साठी आपण पॅव्हेलियन मध्ये यायचंय, सहकार्य करा प्लीज, खूप लेट झालंय. ध्रुवी 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. फ्रंट्स 9 संघाचे दोन्ही फलंदाज मॉन्टी, रोशन, बेटर रिस्पेक्ट चषक 2025 12 आणि 13 2 दिवस स्पर्धा आयोजित केल्या होत्या. काल ओपन लॉट्स आलाय, आज कोकण लॉट्स आहे. त्याच्यामध्ये ध्रुवी 11 वर्सेस फ्रेंड्स 9. दुसरा सामना आहे मैत्री 11 वर्सेस अभी 11, सात्विक 11 वर्सेस कोकण 11, आयुष 11 अधिवरे वर्सेस सिद्धार्थ 11, आरजी फायटर्स वर्सेस विकी स्पोर्ट्स देवगड, अर्चित 11 कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. पूर्ण कोकण पट्टा कव्हर केलाय, रायगड पासून ते देवगड मालवण पर्यंत पूर्ण कोकणचे खेळाडू आपल्याला इथे खेळताना पाहायला भेटतील. मैत्री 11 टॉस विन झालेत आणि क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. याच्यानंतरचा होणारा सामना मैत्री 11 वर्सेस अभी 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पाहूया ध्रुवी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 याच्यामध्ये कोण विन होत आहे. ध्रुवी 11 ने 55 धावांचा डोंगर उभारून ठेवलाय. पाहूया फ्रेंड्स 11 तेवढा डोंगर पार करतोय का. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. पाहूया ध्रुवी 11 कडून संघाचा पहिला षटक कोण घेऊन येतोय. बॉलर्स नेम निखिल संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. समोर रोशन आणि मॉन्टी दोन्ही चिपळूण तालुक्यातील मातब्बर खेळाडू आहेत. अनेक असे त्यांच्या नावावरती विक्रम आहेत. पाहूया रोशन सज्ज, निखिल मारा करतोय रोशनला. शॉर्ट चेंडू होता, पहिल्याच चेंडूवरती उचली घेतली. अतिरिक्त धावा, एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होते. शॉर्ट चेंडू होता, रोशनच्या हाईटच्या वरून गेला. बघूया निखिल मारा करतो रोशनला. रोशन सज्ज, डावखोर हाताचा फलंदाज रोशन. आत्ताचा ही चेंडू नो चेंडू. पुन्हा अतिरिक्त धाव आणि या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा रोशन समाचार घेतो का. माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा मी बघितलंय तेव्हा फ्री हिटचा चेंडू रोशनने सीमारेषा पार टाकलाय. हा चेंडू पुन्हा सीमारेषा पार टाकतो का. बघूया निखिल मारा करतो रोशनला. एकदा रोशनचा चेंडू. मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की फ्री हिटचा चेंडू रोशन सोडत नाही आणि परंपरा त्यांनी कायम चालू ठेवली. फ्री हिटचा चेंडू सीमारेषा पार टाकला, संघाला 6 धावा मिळवून दिल्या. संघाची धावसंख्या होती 8. निखिल उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होता. थोडेसे 2 चेंडू शॉट टाकले, हाईटच्या वरतून गेले, स्क्वेअर चेंडू दिला पंचांनी. अतिरिक्त धावामध्ये वाढ झाली. पहिलाच चेंडू निखिलचा रोशनला जो भेटला तो फ्री हिटचा होता. पाहूया निखिल मारा करतो रोशनला. हा उत्कृष्ट असा चेंडू होता, रोशनला काहीसा समजला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. बघूया फ्रेंड्स 9 काय करताय. निखिल मारा करतोय रोशनला.
आणि तू मेमेच्या नादात एक अतिरिक्त धाव. यष्टीरक्षक अतिशय चपळ आणि संघाची धावसंख्या 9. 3 चेंडू 9 धावा. रोशनची आता स्ट्राईकला येतोय तो मॉन्टी. निखिल मारा करेल मॉन्टीसाठी. मॉन्टी तेवढा विस्फोटक फलंदाज आहे. बघूया निखिल मॉन्टीला जखडून ठेवतो की काय करतोय. हा शॉर्ट चेंडू होता. पंच आपला निर्णय कळवायचा. वाईट चेंडू. अजून अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 10. 3 चेंडू 10 धावा. मॉन्टी मॉन्टीने कटवल्या. चेंडू प्लेअरच्या हातात होता आणि सीमारेषा पार जातोय. गचाळ असं क्षेत्ररक्षण करतायत ध्रुवी 11चे फिल्डर्स. तुम्हाला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर या चुका वरती मात करावी लागेल. मॉन्टी पहिल्याच चेंडू मध्ये चौकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 15. काहीस निखिलचं थोडस महागडं षटक येत आहे. टेनिसचा तर विस्फोटक आहे. रबरचा बघूया. रबर बॉलची खबर घेतो का मॉन्टी बघूया. शेवटचे 2 चेंडू. निखिल मारा करतोय. मॉन्टीलाही काहीसा चेंडू समजला नाही. उत्कृष्ट असा चेंडू होता. थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू मॉन्टीला. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक होतोय. हाही चेंडू निर्धाव जातोय. मॉन्टीला रबरची खबर घेता आली नाहीये शेवटच्या 2 चेंडू मध्ये. बघूया पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. टू विन आहे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. बॉलर्स नेम विशाल. हाच तो विशाल आहे. 15. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. कंपल्सरी चेसिंग असणार आहे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. हाच तो विशाल आहे ज्यांनी तिसऱ्या फ्रेंड्स 11च्या तिसऱ्या षटकामध्ये समाचार घेतला होता. 1 6 1 4 मारून. पाहूया जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या धावा रोखू शकतो का. थोडस क्षेत्ररक्षक सेट करताना विशाल मारा करतो रोशनला. का चेंडू होता आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 16. विशाल काहीसा नाराज दिसतोय पंचांच्या निर्णयानुसार. पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. विशाल बघूया. उत्कृष्ट चेंडू. असा चेंडू टाकायचा होता. काय चेंडू टाकलाय. रोशनला काहीसा समजला नाही. निर्धाव जातोय. विशाल मारा करतोय रोशन साठी. रोशन सज्ज. दुसराही चेंडू रोशनला काहीसा समजला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातात. उत्कृष्ट असं षटक हाताळतोय तो विशाल. रोशनला जखडून ठेवतोय. संघाची धावसंख्या 16.
तिसरा चेंडू रोशनला जास्त काळ जखडून ठेवू शकत नाही. सीमारेषा पार, षटकार. काही शॉट होता. 2 चेंडू जखडून ठेवल्यानंतर पुढच्या 2 चेंडू मध्ये षटकार. रोशनला जास्त काळ जखडून ठेवू शकत नाही. फ्रेंड्स 9 मी म्हटलं होतं ज्या प्रकारची बॉलिंग लाईन होती त्या प्रकारची बॅटिंग लाईन ही तेवढीच मातब्बर आहे फ्रेंड्स 9 संघाकडे. रत्नागिरी पट्ट्यामध्ये नाव आहे फ्रेंड्स 9 संघाचं. या वर्षाची 5वी ट्रॉफी असेल. या 4 महिन्यामध्ये 4 ट्रॉफ्या घेऊन आलेला फ्रेंड्स 9 संघ आहे. पाहूया ही 5वी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाता का. संघाची धावसंख्या 29. विशाल थोडासा महागडा पडला. 2 चेंडू उत्कृष्ट टाकले होते. मांडे काहीसा चेंडू समजला नाही आणि ते बाद. पंचांचा निर्णय बाद, मॉन्टीला बाद करतायत. विशालला शेवटच्या चेंडूवरती विकेट भेटली आहे. चांगलं षटक टाकलं होतं. रोशनने थोडासा समाचार घेतला. 2 चेंडू जखडून ठेवला. 2 चेंडू सीमारेषा पार फेकला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आणि बॅट्समन नेम अनिकेत. मॉन्टीची जागा घेतोय अनिकेत. मॉन्टीला काहीसे हात खोलू दिले नाहीत. बघूया अनिकेत काय करतोय. रोशनने कॉल देऊन मागवून घेतला फील्ड बॅट्समन. एवढा विश्वास असेल रोशनचा अनिकेत वरती. बघूया अनिकेत रोशनच्या विश्वासावरती खडे उतरतो का. संघाचं तिसरं षटक पाहूया कोण हाताळतोय. प्रसाद. वैयक्तिक पहिलं अतिशय निर्णायक षटक असतं. मी लास्टच्या इनिंग मध्येही म्हटलं होतं की तिसरं षटक हे निर्णायक षटक असतं. या षटकावरती तुमची हार जीत तय केली जाते. पाहूया तिसरं षटक प्रसाद हाताळतोय म्हणजे तेवढाही मातब्बर क्षेत्ररक्षक असणार आहे, गोलंदाज असणार आहे. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय प्रसाद. स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला अनिकेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. 29 धावा, एक गडी बाद. बारा बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 55 टू विन आहे. रोशनला काहीसा चेंडू समजला नाही. वाईट चेंडू. पंचांशी वाद घालायचा नाही प्लीज. ध्रुवी इलेव्हनचे फिल्डर्स, पंचांशी वाद घालायचा नाहीये.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिरिक्त धावेने संघाची संघाची धावसंख्या होते 30. शॉर्ट चेंडू टाकला होता, अतिरिक्त उचली घेतली. प्लीज प्लीज जरा पंच आपला निर्णय कळवायचा आहे प्लीज. वाईट विथ वन बाउन्स आहे का? ओके. प्लीज सामना चालू करायचा आहे. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये. ध्रुवी 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज सहकार्य करा मंडळाला. सामना चालू करून घ्यायचा प्लीज. ध्रुवी 11 पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. सामना चालू करून घ्यायचा प्लीज. ध्रुवी 11 सहकार्य करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाहीये. पंच आपला निर्णय कळवायचा आहे प्लीज. व्हाईट चेंडू सामना चालू करून घ्या. सामना चालू करून घ्या. रिव्ह्यू नाहीये. अंपायर कॉल नाहीये तो. प्लीज सामना चालू करून घ्या. ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालंय. चला ध्रुवी 11 सामना चालू करून घ्या. प्रसाद मारा करतोय रोशन साठी. आई चेंडू अतिरिक्त उचली. व्हाईट चेंडू. नो चेंडू. वन बाउन्स. अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या 31. या चेंडूवर फ्री हिट असणार आहे का पंच? वन बाउन्स आहे. प्लीज 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 दोन्ही पंच आम्हाला एक निर्णय कळवायचा आहे. व्हाईट आहे या नो चेंडू आहे? नो चेंडू असेल तर फ्री हिट आहे. ओके. या चेंडूवरती फ्री हिट पाहूया. रोशन फ्री हिटचा समाचार घेतो का? आई अतिरिक्त धाव. स्क्वेअर चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. प्रसाद महागडे षटक हाताळतोय. थोडेसे प्लेयर नाराज आहेत. पाहूया. प्रसाद वरती एवढी मोठी जिम्मेदारी दिली म्हणजे तेवढी काबिलियत प्रसाद मध्ये असणार. पाहूया.
काय करतो प्रसाद? आई चेंडू डिक्लेअर स्वरूपात जातोय. फ्रीडचा चेंडू रोशनला काहीसा कटवता आला नाही आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. प्रसादचं तिसरं षटक संघासाठी. बघूया निर्णायक ठरतं का? ओके प्रसाद मारा करतोय रोशन साठी. आई चेंडू रोशनला समजला. उत्कृष्ट असा चेंडू होता. निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या 33. 23 धावांची गरज आहे अजून. 22 धावांची. आई चेंडू अतिरिक्त धाव मध्ये ऍड होतोय. स्क्वॅच चेंडू 21. 10 चेंडू 21 धावांची गरज. रोशन आणि अनिकेत दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानात. पाहूया ध्रुवी 11 या फलंदाजांना जखडवून ठेवते का? रोशनच्या बॅट मधून निघालेला डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. थोडस मैदानाच्या बॅक साईडला तेवढा स्पेस नसल्या कारणाने काही एरिया डिक्लेअर स्वरूपात घोषित केला आहे. जर हा डिक्लेअर स्वरूपात नसता तर रोशनच्या बॅट मधून निघालेला हा 4था षटकार असता. प्रसाद मारा करतो रोशनला. रोशनच्या बॅट मधून हाताळलेले दोन्ही चेंडू डिक्लेअर स्वरूपात गेले आणि हा चेंडू फुलटॉस घ्यायचा होता. काहीसा रोशनला समजला नाही. रोशन स्वतःवरती नाराज झाला. निर्धाव चेंडू जातोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. प्रसादचा उत्कृष्ट असा चेंडू रोशनला समजला नाही. रोशन नाराज, स्वतःवरतीच नाराज होतोय. पाहूया काय करतोय. आई चेंडू आणि रोशन बाद. सात बॉल 19. रोशनला प्रसादने जखडून ठेवलं. मोठे फटके खेळता आले नाही. डिक्लेअर स्वरूपात चेंडू गेले. अजून 7 बॉल 19 धावांची गरज आहे. 36 झालाय. अच्छा, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. रोशनची जागा घेतोय निलेश. पाहूया काय करतो. या चेंडूवरती फ्रेंड्स 11ला मोठा फटका खेळावाच लागेल. बघूया प्रसाद मारा करतोय निलेशला. निलेश शेवटच्या चेंडूवरती समाचार घ्यावाच लागेल आणि उचली घेतला चेंडू. नो बॉल. याही चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. थोडस प्रसादला अवघड जाणार आहे. शॉर्ट हाईटचा बॅट्समॅन आहे निलेश.
हाही चेंडू हाईटच्या वरतून चाललाय, बघूया. आणि डॉट चेंडू. सहा बॉल 18 चेंडूंची गरज आहे फ्रेंड्स 9 संघाला विजयासाठी. प्रसादने एवढ्या अतिरिक्त धाव दिल्यानंतरही फ्रेंड्स 9 संघाला जखडून ठेवलं. रोशन सारख्या बॅट्समॅनला त्यांनी जखडून ठेवलं. बघूया संघाचं शेवटचं षटक कोण हाताळतंय. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या नंतर 37. 18 धावा, 6 चेंडू 18 धावा. बघूया फ्रेंड्स 9 या सामन्यावरती विजय संपादित करतो का. या ध्रुवी 11 या सामन्यावरती विजय संपादित करतो का. बॉलर्स नेम एबी डिव्हिलियर्स. बघूया एबी कोणत्या प्रकारची. निलेश स्ट्राईकला आहे, अनिकेत नॉन स्ट्राईकला आहे, निलेश संघाचं शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय अब्बी. बघूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो का. अभिचा पहिला चेंडू अनिकेत साठी आणि अतिरिक्त धाव. या सगळ्या चुका सुधाराव्या लागतील. जर आणि तर याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. एबीचा पहिला चेंडू अतिरिक्त धाव जाते संघाला. संघाची धाव संख्या 38. शेवटचा षटक चालू आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. दोन्ही संघांचा जीव पारड्यात असणार आहे. बघूया कोणत्या बाजूचं पारड जड होतंय. अनिकेतला एबीचा चेंडू समजला नाही. अपील होते आणि अभि बाद. अभिची जागा घेण्यासाठी जातोय. आशिष किळजे. फ्रेंड्स 9 संघाची वॉल समजली जाते. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा या प्लेयरनी मदत केली आहे. पाहूया आत्ताच्या सामन्यासाठी काय करतो आशिष किळजे. लेदर बॉलचा प्लेयर आहे तो. जेवढं जितकं कौशल्य एबीकडे असेल त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आशिषकडे आहे असं मला तरी वाटतं. पाहूया एबी आशिषला जखडून ठेवतोय का. कौशल्य आणि अनुभव या दोघांच्या. हा उत्कृष्ट चेंडू होता अभिचा. आशिषलाही काहीसा समजला नाही. थेट यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. एबी 4 बॉल 17 धावांची गरज. आणि हा षटकार ज्या पद्धतीने चेंडू टोलावलाय. ओ हो 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 काय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय. काय झेल घेतलाय. आणि आशिषची खेळी संपुष्टात होते. 3 चेंडू 17 धावा. आणि धडाकेबाज फलंदाज धीरज. त्याला काहीच जमत नाही. फक्त
फक्त मारामारी जमते असा फलंदाज धीरज मैदानात. बघूया 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकवतो का. चला काय क्षेत्ररक्षण सॉरी काय षटक हाताळतोय एबी. म्हणूनच तर ध्रुवी 11 संघाने मागे ठेवला होता त्याला. काय षटक हाताळतोय अभि. अभिसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 चेंडू 2 फलंदाज बाद केलेत एबीने. सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे. धीरजने कटवलेला चेंडू बघूया 1 धावावरती संपुष्टात होते. समाधान मानावं लागते धीरजला. निलेश पाऊस चालू झाला शेवटच्या 2 चेंडूवरती. मला वाटतं निसर्गही फ्रेंड्स 9च्या विरोधात उभा आहे. एबीचा निलेशला काहीच समजलं नाही. काय उचली घेतोय निलेशला समजतच नाहीये चेंडू कुठे चाललाय. ते निर्धाव चेंडू जातोय. एबीचा शेवटचा चेंडू. काही षटक हाताळलंय एबीने. काय कौशल्य आहे त्याच्याकडे. बघूया शेवटच्या चेंडूवरती निलेश. शेवटचाही चेंडू निलेशला काहीसा समजला नाही. थँक्यू फ्रेंड्स 9 आणि विजयी संघाचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी. याच्यानंतरचा होणारा सामना मैत्री 11 वर्सेस अभि 11. प्लीज अभि 11 सॉरी मैत्री 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. आणि या होणाऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावतोय अजित. अजित आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. मैत्री 11 वर्सेस अभि 11 आत्ता होणारा सामना. मैत्री 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. लेट नाही करायचं.